ज्वारी लागवड झाली दुर्मिळ, मका लागवड वाढली. कोट्टीसाठी मक्याच्या कडब्याचा होतो वापर. मका प्रक्रिया उद्योगावर आधारित स्टार्च प्रकल्पाची गरज. निसर्गातील बदलत्या हवामानाचा परिणाम शेती शिवारात दिसून येत आहे. पारंपरिक ज्वारी, बाजरी या पिकांच्या तुलनेत शेतकऱ्यांचा ओढा मका या पिकाकडे वाढला असून मक्याच्या वाढत्या लागवड क्षेत्रामुळे त्याचा परिणाम थेट पशुधनाला लागणाऱ्या कडब्यावर सुद्धा झाल्याचे दिसून येते. सध्या मका कुट्टी ही लहान ट्रकमध्ये 10 ते 12 हजारात उपलब्ध होते. ज्वारी कडब्याचा चारा ज्वारी पेरणी अभावी शिंदी परिसरात दिसूनही येत नसल्याचे सांगण्यात आले. चाऱ्याचा भाव व वाहतुकीच्या दरातील वाढ त्यामुळे पशुपालकांचे अर्थकारण अडचणीत येत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्षापासून निसर्गाच्या कालचक्रात बदल झाले असून कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ सदृश्य परिस्थिती, वादळी वारे यामुळे शेतकरी ज्वारी, बाजरी याऐवजी मका या पिकाकडे मोठ्या प्रमाणावर वळले आहेत. ज्वारी बाजरीच्या तुलनेत मका हे पीक तग धरणारे समजले जाते. हिरवा सकस चारा सहज उपलब्ध होतो. यांत्रिकीकरणाची सुविधा व बाजारपेठेत मक्याला होणारी मागणी या कारणांमुळे मक्याची लागवड परिसरात वाढत असल्याचे दिसून येते. सुधारित बियाणे, ठिबक सिंचन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे उत्पादनात सातत्य राखले जात असल्याचे दिसून येते. मका उत्पादन दोन्ही हंगामात मोठ्या प्रमाणावर घेतले जात असल्याने मक्यावर आधारित लहान मोठ्या स्टार्च प्रकल्पांची निर्मिती झाल्यास यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते. याकडेही सहकार क्षेत्राच्या माध्यमातून प्रकल्प निर्मिती होऊ शकते. ज्वारी व बाजरीचे लागवड क्षेत्र घटल्याने परिसरात ज्वारी कडबा दिसूनही येत नाही. गुराढोरांसाठी चारा व कुट्टी म्हणून मक्याच्या चाऱ्याच्या वापराला शेतकरी पसंती देतात असे दिलीप सुभाष पाटील, अर्जुन धांडे, भूषण पूनमसिंग राजपूत या शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले. दुधाळ गुरांसाठी कडबा आवश्यक असतो, मात्र कडबा चाऱ्याचे वाढते दर परवडत नसल्याने मक्याचा चारा व कुट्टी याचा मोठ्या प्रमाणावर वापर सध्या करण्यात येत असतो. त्यामुळे बहुसंख्य शेतकरी मका लागवडीकडे वळले आहेत. परिसरातील युवकांना रोजगार उपलब्ध झाला होता, मात्र ही फॅक्टरी बंद झाली आहे. मका पिकाचा वाळलेला चारा जनावरे आवडीने खातात, त्यामुळे मका पिकाचे वैरण शेतकरी गुराढोरांना देत असतात. मका पिकाचा हिरवा चारा जनावरांना दिल्यामुळे दुधामध्ये वाढ होते. मका पीक हे नात, स्फुरद, पालाश या खतांना पूर्णपणे प्रतिसाद देते, त्यामुळे उत्पादनात वाढ होते. दोन्ही हंगामात येणारे सोयीचे पीक म्हणून या भागातील शेतकरी मका या पिकाकडे वळल्याचे दिसून येते. सहाय्यक कृषी अधिकारी एम.एस. मिटके यांनी सांगितले आहे. मनोहर लोणे, दिव्य महाराष्ट्र न्यूज, शिंदी. भुसावळ, जामनेर, बोदवड या भागात मक्याचे उत्पादन जास्त प्रमाणात होते. आधी माल दाभाडी येथे स्टार्च फॅक्टरी होती, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला मोठी बाजारपेठ मिळत होती व युवकांना काम मिळत होते. पण काही कारणाने ती फॅक्टरी बंद झाली. त्यामुळे आपल्या भुसावळ, जामनेर आणि बोदवड तालुक्यात होणाऱ्या विक्रमी मक्याच्या उत्पादनाला सध्या योग्य बाजारपेठ नाही. तर तशी बाजारपेठ उत्पन्न व्हावी आणि तशी स्टार्च फॅक्टरी तयार व्हावी आणि युवकांना रोजगार आणि शेतमालाला योग्य भाव मिळावा अशी मागणी समाजाकडून आणि शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.